नमस्कार. उत्सवच्या पहिल्या दिवसाला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आज आहे उत्सवचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा ऋता मॅडम आपल्या सोबत आहेत. मग क्षणाचाही विलंब न करता वळूया मॅडम सोबत झालेल्या गप्पा गोष्टींकडे, क्वेश्चन आन्सर राऊंडकडे. तर आपण क्वेश्चन आन्सर राऊंड कडे वळूया. आमच्या काही मुलांनी काही क्वेश्चन्स काढलेत तुमच्यासाठी. ओके. तर पहिला क्वेश्चन मी अक्षय कोरे, तू विचार पहिला क्वेश्चन विचारणार अक्षय कोरे. अक्षय. हॅलो मॅम. हाय. हाय, माझे 2 क्वेश्चन आहेत मॅम. तर पहिला क्वेश्चन असा आहे की जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये होते किंवा स्कूलमध्ये होते तेव्हा तुमच्याही असे स्कूलमध्ये कॉलेजमध्ये असे गेस्ट आले असतील, तेव्हा जसं तुम्ही आले ना तशी आमची एक्साइटमेंट खूप होती, तुम्ही येणार आहे तुम्ही येणार आहे. तसं तुम्ही लहानपणी असताना तुम्हाला वाटलं होतं का तुम्ही पण ऍज अ गेस्ट म्हणून असे येसाल कॉलेजमध्ये वगैरे? डेफिनेटली नाही, कारण मला हेच माहिती नव्हतं की मला अभिनेत्री व्हायचंय. सो मी असं इमॅजिनच केलं नव्हतं की मी कुठेतरी गेस्ट म्हणून वगैरे जाईल. सो आणि आय रिअली, पण इट्स नॉट, गेस्ट हा खूप मोठा शब्द आहे ऍक्च्युली. मी फार मोठी नाहीये तुमच्यापेक्षा. सो आय थिंक तुम्ही वी वुड आमच्यासाठी से की आपण गेस्ट पेक्षाही जास्त आहे मॅम. नाही. दॅट्स व्हेरी आम्ही स्वीट ऑफ तर यू गाईज. पण या, तुमचा व्हिडिओ आला होता तेव्हा आम्ही एवढे एक्साइटेड झालो की कधी येतील मॅम असं वगैरे. लकीली सेकंड क्वेश्चन असा आहे. हा या. हा बोला ना मॅम. नाही नाही से. सेकंड क्वेश्चन असा आहे की ते तुम्हाला प्रत्येकाने विचारलेलं आहे इंटरव्ह्यू मध्ये, बरं त्याचा आन्सर काय येईल मला माहित नाही. आता तुम्ही दुर्वा सिरियल केलेलं आहे 2013 ते 16, 3 वर्ष केल्या. फुलपाखरू केले 17 ते 19 मध्ये 2 वर्ष केलेलं आहे. तर आता असं तुम्हाला कोणी ना कोणी आवडत असेल ना, कोणाला लाईक करता किंवा तुमचा कोणी क्रश वगैरे? बापरे. सध्या हे प्रश्न खूप येतात. लोकांना असं वाटायला लागलंय का माझं वय झालंय, मी लग्न करावं वगैरे. नाही ना? तर असं नाहीये. मी खूप लहान आहे. नाहीये. हा, क्रश कारण ऍक्च्युली माझं कोणच नाही क्रश. माझं क्रश प्रत्येक इंटरव्ह्यू रणबीर मध्ये कपूर विचारला आहे. तुम्हाला क्वेश्चन, हो तुम्ही तरी नाही म्हणले. बरं सेलिब्रिटी क्रश तरी असेल कोणी एखादा? हो, विजय देवरकोंडा. मला तो खूप आवडतो, खूप जास्त आवडतो सगळ्या. आणि माझी खूप सगळ्या इच्छा आहे मुलींचाच की मी, आवडता येतो. हो, आय रिअली वॉन्ट टू वर्क विथ हिम. लेट्स. आणि मॅम तुम्ही खूप साऱ्या मुख्य भूमिका निभवलेल्या आहेत प्रत्येक मालिकेमध्ये, तर तुमची सर्वात आवडती भूमिका कोणची आहे? दुर्वा. ओके. थँक्यू मॅम. तर थँक्यू अक्षय. दुसरा प्रश्न स्नेहल स्वामी विचार. दुसरा प्रश्न कुठे आहे स्नेहल? आहे ना ती मीट मध्ये. हा, बट हा या. हाय. हॅलो मॅम. हॅलो. हाय. हा, येतोय, तुझा आवाज येतोय. हा हॅलो. हा मॅम, ज्यावेळेस तुम्ही या करिअर मध्ये येण्याचा विचार केला त्यावेळेस तुमच्या फॅमिलीचा तुम्हाला सपोर्ट होता का? आणि नसला तर तुम्ही हे सगळं कसं मॅनेज केलं? आणि होता तर त्यांनी कशा प्रकारे तुम्हाला सपोर्ट केला? होता. आय हॅव बीन एक्स्ट्रीमली लकी विथ दॅट. माझे आई बाबा किंवा माझा भाऊ, त्यांच्याशिवाय मी काहीच करू शकले नसते. कारण 18 वर्षी मी शूटिंगला जाणं आणि 12 तासाने रात्री 2 वाजता 3 वाजता. स्नेहल माईक ऑफ कर. स्नेहल खोकले. या. सो यु नो, रात्री बेरात्री 18 वर्षी काम करायला जाते आणि येते आणि कॉलेज पण अटेंड करते. हे सगळं पॉसिबल झालं नसतं माझ्या आई बाबांचा सपोर्ट नसता तर. आणि ऍक्च्युली या बाबतीत मी खूपच लकी, कारण मला हा स्ट्रगलच करावा लागला नाही की घरी कसं कन्व्हिन्स करू आणि कसं काय. त्यांचं फक्त एक होतं की इफ यू वॉन्ट टू डू इट विथ ऑल युअर हार्ट. पूर्ण एफर्ट्स घे, पूर्ण प्रयत्न कर. मग नाही वर्कआउट झाले तर ठीक आहे, पण एफर्ट्सच नाही घ्यायचे आणि सक्सेस पण हवाय, तर असं होऊ शकत नाही. बी इट दिस फील्ड और एनी फील्ड, आय थिंक आपण प्रयत्न केले नाही तर काहीच होऊ शकत नाही. सो या सगळ्याचं क्रेडिट मी हे कायमच म्हणते की त्या तिघांनी माझे मूड स्विंग्स पासून माझं सगळंच हँडल केलं नसतं. कारण आय थिंक आय एम द मोस्ट पॅम्पर्ड वन इन माय फॅमिली. सो मी खूप अशी शेल्फ मध्ये मला वाढवलं गेलंय. अचानक वन डे आय गो ऑन द सेट आणि 60 लोक माझ्याकडे बघतायत आणि आपल्याला कळत नाही राईट कसं हँडल करायच्या गोष्टी. सो त्यावेळी जे काय माझे क्रायसिस चालू होते किंवा माझी जी काही धडपड सुरू होती, त्यावेळेस माझ्या आई बाबांनी, माझ्या भावानी मला खूपच सपोर्ट केलाय. थँक्यू मॅडम. थँक्यू स्नेहल. तिसरा प्रश्न श्रुती पांगळ, तू विचार क्वेश्चन. ओके. हॅलो मॅम. हाय.
मॅम माझा असा क्वेश्चन आहे आता मध्ये 2020 मध्ये सुपरस्टार सिंगर मध्ये तुम्ही होस्टिंग केली तर आय थिंक तुम्ही फर्स्ट असा जो कार्यक्रम होता टेलिव्हिजन प्रोग्राम त्याच्यावरती होस्ट केला तर तो तुमचा एक्सपिरियन्स कसा होता होस्टिंगचा? स्केरी. खूप कठीण होतं तो माझ्यासाठी कारण ऍज अन आर्टिस्ट खूप चॅलेंजिंग होतं. एक तर मी खूप म्हणजे आता तुम्हाला वाटणार नाही असं पण मी खूप कमी बोलते आयुष्यात. सो मी फार अध्यात नसते कोणाच्या. मी माझं काम करते आणि मी घरी जाते आणि आय थिंक अँकरला पहिली गोष्ट येणं आहे की ते म्हणजे गप्पा मारणं जे मला खूप कमी Yes. लोकांबरोबर जमतं. सो आय थिंक दॅट वॉज व्हेरी चॅलेंजिंग फॉर मी आणि खूप धडपड चालली होती माझी की म्हणजे प्रत्येक अँकरची एक एक पद्धत असते कसं करायचं काय करायचं वगैरे. तर तेव्हा खूपच धडपड चालली होती माझी आणि बट इट्स नाईस म्हणजे पण एक आहे की मला रोज म्हणजे शूटिंगला जाताना भीती वाटायची जे मला कधीच वाटत नाही युजली. हो. पण त्या शूटिंगला जाताना म्हणजे मला खूप भीती वाटायची की अरे बापरे मी आता काय बोलणार आहे मी आता काय करायचं मी आता हे असं पण आय थिंक इट मेड मी बेटर ऍज अ व्हॉट यू से. आता माझा कॉन्फिडन्स जरा वाढलाय. मला माहित नाही मी परत अँकरिंग करेन की नाही पण इट वॉज गुड एक्सपिरियन्स कारण त्या शो मध्ये मला मला खूपच अशी माणसं भेटली जी आयुष्यभर माझ्याबरोबर राहतील. सो Okay. आणि त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं बी इट अमित सर बी इट प्रतीक सर हम्म. बी इट राजश्री ताई. सो या आय थिंक आय बीन एक्स्ट्रीमली लकी विथ द आणि आय थिंक कामाकामातूनच तुम्हाला काम करताना तुम्हाला खूप कधीतरी अशा आयुष्यभरासाठी माणसं भेटतात. सो आय थिंक दोज आर वन ऑफ Yes. माझी सुद्धा खूप धडपड होती मॅडम. आता तुमची येण्याची न्यूज मिळाली की असं थरथर काप नर्वसनेस होऊ लागली. यू आर डुईंग अ व्हेरी गुड जॉब. थँक्यू मॅम, थँक्यू. तर चौथा प्रश्न आहे अंकिता भुतडा. तू विचार चौथा क्वेश्चन. ओके. हॅलो मॅम. हाय. खूप खूप छान वाटतंय फायनली तुम्हाला भेटतीये. फुलपाखरू सिरियल वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल अँड खूप थँक्यू. जास्ती आवडणारी सिरियल आहे माझी. तुम्हाला थँक्यू. भेटण्याची खूप खूप जास्त इच्छा होती. म्हणजे मूड ऑफ झाला की फुलपाखरू बघायचा आणि मूड छान करून घ्यायचा. वैदेही म्हणजे आमची एक लाईफची एक क्लोज फ्रेंड झाल्यासारखी झाली होती. थँक्यू खूप सर. छान सिरियल आहे. माझा क्वेश्चन हा आहे की जनरली मुलींना फोबिया असतो पालीचा झुरळाचा. तुम्हाला कशाचा आहे? कशाचा? फोबिया असतो फोबिया मुलींना भीती वाटते ना. पालीचा झुरळचा. अच्छा मला आहे हाईटचा. हो. मला खूप भीती वाटते पण म्हणूनच मला स्काय डायव्हिंग करायचंय कारण मला स्कुबाची पण भीती होती म्हणजे मला पाण्याची पण भीती होती पण माझ्या भावाने मला स्कुबा डायव्हिंग करायला लावलं. माझे 2 लहान भाऊ आहेत त्यांनी मला स्कुबा डायव्हिंग करायला लावलं म्हणजे मला रात्रभर अशी झोप वगैरे नाही लागली की बापरे आता मी बुडणार वगैरे या झोन मध्ये. पण मला खूप भारी वाटलं स्कुबा डायव्हिंग केलं आणि माझी भीती थोडी तरी कमी झाली. तसं मला स्काय डायव्हिंग करायचंय म्हणजे माझी हाईटची भीती जाईल. आय होप. नक्कीच मॅडम. थँक्यू मॅडम, थँक्यू अंकिता. थँक्यू मॅम. पाचवा प्रश्न वैभव दाभुरकर. तू विचार पाचवा प्रश्न. ओके. वैभव. हॅलो मॅम. हाय. हॅलो मॅम. मॅम मी आता तुझा माईकचा प्रॉब्लेम येतोय वैभव. मॅम आता हॅलो इंस्टाग्रामवर वैभव. पण बघितलं तुमच्या. हॅलो मॅम आवाज नाही येत हा का? हा माईकचा प्रॉब्लेम आहे भैया तुझा. आपके माइक का थोड़ा हेलो? प्रॉब्लम है. माईकचा प्रॉब्लेम आहे. तू प्रश्न आता आवाज येत आहे का? सांग पटकन. हा हा आता येतोय, येतोय नीट बोल. येतोय. हा बोल. हा मॅम तुमच्या ज्या रिस्टवर जे एचडीपी आहे त्यामागचं रहस्य काय आहे मॅम? माझ्या 2 बेस्ट फ्रेंड्स आहेत ध्रुवी आणि पूर्वा. सो आम्ही तिघींनी माझ्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून आमच्या हातावर एचडीपी असं लिहून घेतलंय. त्या दोघींच्या पण हातावर येते. सो आय थिंक आय डोंट नो आता मला असं वाटतं ह्याची काय ह्या टॅगची खरं तर गरज नाही आम्हाला कारण आय होप आम्ही आयुष्यभर एकत्र राहू. सो या. यस, बेस्ट फ्रेंड्स फॉर लाईफ. थँक्यू वैभव. मॅडम शेवटचा राऊंड चालू आहे. 6वा प्रश्न श्रेया कराळे. तू विचार 6वा क्वेश्चन. हॅलो श्रेया आहे का? हॅलो मॅम. हाय. तुमचं खूप छान वाटलं तुम्हाला इथे बघून. तुमचं फुलपाखरू मधलं बेस्ट मुवमेंट कोणतं आणि बेस्ट त्याच्यातलं कॅरेक्टर कोणतं वाटलं तुम्हाला? आय मीन पर्सनली कोण छान वाटायचं? पर्सनली वैदेही. बाकी को ऍक्टर्स?
को ऍक्टर म्हणून विचारतेस तू की कॅरेक्टर म्हणून विचारतेस? को ऍक्टर म्हणून. को ऍक्टर म्हणून आय थिंक आशिष. कारण समीर आणि वैदेचे खूपच कमाल सीन्स होते असं मला वाटलं. म्हणजे मला ते मानस तर होताच ऑब्व्हियसली, पण मला आशिष बरोबर सीन्स करायला खूप मजा येते, कारण इज अ फॅन्टॅस्टिक ऍक्टर, इज अ फॅन्टॅस्टिक को ऍक्टर. ही इज ऍब्सोल्युटली सेल्फलेस को ऍक्टर. मला असं काय वाटतं, दोघांनी म्हणजे हे खूप ऍक्टिंगच आहे, पण सीन मध्ये जेवढी लोक आहेत त्यांनी आपापली कामं केली तर तो सीन वर जातो. एकाने छान केलं दुसऱ्याने कमी केलं असं काही होत नसतं. सो आशिष इज सच काइंड ऑफ पर्सन जो स्वतःचं काम करतो आणि दुसऱ्यालाही करू देतो त्याचं काम. आणि म्हणून आय थिंक आय यूज टू हॅव सुपर फन. आणि मॅम तुम्हाला केव्हा वाटलं की तुम्ही ऍक्टिंग ऍज अ करिअर चॉईस करायचं? आय थिंक जेव्हा दुर्वा संपत आली ना तेव्हा मला हे रिअलाइज झालं. कारण आय थिंक जेव्हा गोष्टी हातातून जात असतात ना तेव्हा आपल्याला जास्त रिअलाइज होतं आपल्याला ते हवंय की नकोय. तर जेव्हा ते संपत आलं ना तेव्हा मला जेव्हा हे रिअलाइज झालं की शिट उद्यापासून मला हे नाही करता येणार आहे. दॅट्स वेन आय थिंक हे कन्फर्म झालं की मला अभिनेत्रीच व्हायचंय आणि मला ह्याच्यातच प्रयत्न करायचे आणि हेच करायचंय. सो या आय थिंक तरी ते थँक्यू 2-3 मॅडम. वर्ष लागले. थँक्यू मॅडम. थँक्यू श्रेया. पुढचा प्रश्न नम्रता राठोड, तू विचार. पटकन किती होऊन प्रश्न आहेत? जाईल. मॅडम एकच सेकंड. 1 तास झाला हा, चला. ती आहे का? हॅलो मॅम. येस येस या मॅडम. हाय. हा, आवाज येतोय का? हा येतोय. येस हॅलो येतोय. मॅम. तुम्हाला बघून हाय. खूप छान वाटलं. मला फुलपाखरू या सिरियल मध्ये मानस आणखीन वैदेहीची जोडी खूप आवडते. थँक्यू. माझा क्वेश्चन असा होता की तुम्ही ऍक्टिंगची सुरुवात केव्हापासून केलात आणि तुम्हाला कधी वाटलं का की तुम्हाला स्क्रीनवर दिसायचंय किंवा दिसाल तुम्ही कधी? नाही असं मला कधीच वाटलं नव्हतं. आणि दुर्वा ऍक्च्युली इट हॅपन्ड. मी ऑडिशन दिलं आणि माझं सिलेक्शन झालं आणि मला असं वाटलं निदान प्रयत्न तरी करून बघूया. आणि बाय द टाइम म्हणजे मी आताच म्हटलं की दुर्वा संपत आलं तेव्हा माझं हे नक्की झालं की मला अभिनेत्रीच व्हायचंय. सो या. ओके ओके. तुमची स्माइल तर खूपच छान आहे. मला खूप थँक्यू. आवडते. थँक्यू. थँक्यू नम्रता. थँक्यू मॅडम. तर झालं मॅडम, क्वेश्चन संपले आहेत. तर एक प्रोग्राम कसा वाटला तुम्हाला? आणि जे आमचे पार्टिसिपंट आहेत मॅडम, तर कसं आता कॉलेज सुरू नव्हतं म्हणून त्यांनी घरी बसून सगळे व्हिडिओ शूट केले, तर त्यात पार्टिसिपंटला काय तुम्ही ऍड्रेस कराल आणि आमच्या प्रोग्राम बद्दल कसं वाटलं? काय सांगाल? मला एक तर हेच खूप भारी वाटतंय की म्हणजे मला हे असं खूप म्हणजे हे प्रत्येकासाठी अॅन्युअल डे किंवा फेस्टिवल, कॉलेजमधलं फेस्टिवल हे जवळ आल्यावर जो काही उत्साह असतो किंवा आपलं जे काही सुरू असतं, आय थिंक वी रिअली लुक फॉरवर्ड टू दॅट एव्हरी इयर. कारण आपण वर्षभर तर अभ्यास करतोच, पण ते तेवढे दिवस आहेत ते आपण खूप धमाल करतो, खूप कॉम्पिटिटिव्ह असतो, खूप आपल्याला गोष्टी करायच्या असतात, खूप गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करायचं. एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळतो आपल्याला आपलं काहीतरी वेगळं दाखवायला. सो आय थिंक ह्या वर्षी किंवा लास्ट इयर ते समहाव नाही शक्य झालं बिकॉज ऑफ द करंट सिच्युएशन. पण तरीही तुम्ही सगळ्यांनी एवढे एफर्ट्स घेऊन हे सगळं उभारलंय आणि मला यू मेड मी अ पार्ट ऑफ इट. आय एम रिअली ग्लॅड अँड आय एम रिअली ग्रेटफुल. सो थँक्यू सो मच. आणि मला माहिती आहे एव्हरी डे इट्स व्हेरी टफ की रोज उठून काय तर घरी बसून आता लॅपटॉपवरच हे करायचंय किंवा सगळं घरी बसूनच करायचंय. त्यामुळे रोज ते मोटिवेशन फाइंड आउट करणं हे किती डिफिकल्ट आहे आय नो बिकॉज आय एम गोइंग थ्रू दॅट फेज. सो आय फील की सल्यूट टू यू गाईज. कारण तुम्ही एवढा इंटरेस्ट घेऊन एवढे एफर्ट्स घेऊन हे सगळं उभारलंय. आणि सगळ्या पार्टिसिपंट्सना खरंच खूप 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 क्रेडिटेबल आहे. कारण मला असं वाटतं की कॉम्पिटिशन आहे पण म्हणजे त्यात पार्टिसिपंट्स नसतील तर त्याला काहीच उपयोग नाही. सो इट्स ऑलवेज अ गिव्ह अँड टेक विच आय फील. सो सगळ्यांचंच खूप क्रेडिट आहे. आणि मला असं वाटतं असेच एकमेकांना सपोर्ट करत आय थिंक ही फेज निघून जाईल, आपल्याला कळणार पण नाही. अँड थँक्यू सो मच फॉर मेकिंग मी अ पार्ट ऑफ इट. थँक्यू. थँक्यू मॅडम. चला तर मग मोठ्या उत्साहाने तयार राहा आणि लक्ष देऊन ऐका. आता आपण उत्सव 2021 ची थीम रिव्हील करत आहोत.
शिवानीला बोलवू इच्छितो. हँड ओव्हर टू यू शिवानी. काय मंडळी, मजेत आहात ना घरी बसून? की करोनाचा खूप सारा राग येतोय? मला तर बाबा नवल वाटतंय ह्या करोनाचं. काय म्हणजे सगळ्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टी ह्या करोनाने शक्य करून दाखवल्यात. मुलींना पाणीपुरी खाण्यापासून आणि पार्लर पासून दूर केलंय. गावभर बोंबलत हिंडणाऱ्या आणि टुक्कारक्या करत फिरणाऱ्या मुलांना घरात बसवलंय. विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच पास केलंय. आणि सगळ्यात मेन तर 10-10 तास चालणारे लग्न 2 तासात उरकवायला भाग पाडलंय या करोनाने. सगळ्या इम्पॉसिबल वाटणाऱ्या गोष्टी ह्या करोनाने पॉसिबल करून दाखवल्यात. पण ह्या गोष्टीचा आनंद कितीही असला तरी दुःख मात्र आहे हो. नकोय हे असलं आयुष्य. पुन्हा हिंडायचंय, गावभर बोंबलत फिरायचंय, पुन्हा जुनं आयुष्य नव्याने जगायचंय. शाळा कॉलेजेसमध्ये परत जायचंय ना, तर सगळे प्रिकॉशन्स पाळा, करोनाला टाळा. आणि चला आता आपल्या पुढच्या परफॉर्मन्स कडे वळा. तर आपला पुढचा परफॉर्मन्स घेऊन येत आहे, बघा तुम्हीच.
झाला हा परफॉर्मन्स. चला तर मग कमेंट बॉक्स मध्ये तारीफ होऊन जाऊ द्या. मला एक गोष्ट आठवली आहे. हो, आत्ता आपल्या लहानपणीची गोष्ट. लहान असताना आपल्याला शाळेत जावंच वाटू नये, बरोबर ना? शाळेत जायचं म्हणलं की आपण खोटी कारणं देत होतो. कशी? जसं की आई खूप पोट दुखतंय, आई मळमळ होतोय, उलटी येते. अरे शाळेत असताना आपण किती नाटकं करायचो. पण आपल्या कॉलेजचे एक ग्रुप आता पण नाटकं करतो. अहो म्हणजे तसं नाटकं नाही, नाटक करतो. नाट्यगृहातलं नाटक. हा, ज्यांना अभिनय, लेखन, दिग्दर्शन यांची गोडी लागली आहे, जे वेगवेगळ्या नाट्य स्पर्धेमध्ये आपल्या कॉलेजचं प्रतिनिधित्व करतात. ग्रुपमध्ये एकजुटीनं काम करणारे नाटक अवलिया लोक. चला तर मग मोठ्या उत्साहाने तयार राहा, कारण पुढचा परफॉर्मन्स घेऊन येत आहेत गंधर्व ड्रामा क्लब. आई, ए आई, ऐक ना. काय? ते ना आज सतीश येणार आहे बाबांना भेटायला, तर तू प्लीज मदत करशील ना मला बाबांना पटवायला. बरं, तू घाबरू नको, मी बघते तुझ्या बाबांना. हां हॅलो. अरे येतोस ना? हां, आज बाबांशी भेटायचं ना तुला. हो ग, येतोय मी आज. तू काही काळजी करू नको. आणि ऐक ना, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. बाबा, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. ढोमू, काय म्हणतोस रे गाढवा? ते ना, ते ताई म्हणत होती कोणाला तरी. राजू, कोणाला बोलतीयस? कोण नाही बाबा, माझ्या कॉलेजचे एक मॅडम आहेत. मला फोन बघू दे. राहू दे ना बाबा, कशाला? दे म्हणलो ना, दे. हॅलो, कोण बोलताय तुम्ही? हॅलो, हा मी प्राजक्ताची मॅडम बोलते. काल तुम्हाला बाजारामध्ये बघितलं, म्हटलं यावं भेटायला घरी, पण तुम्ही नाही म्हणत असाल तर राहू देते. नाही नाही नाही, मी कधी नाही म्हंटलो. या 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 तुम्ही घरी. हो, भेटू आपण. हो. ए दादा, ही तुझी नवीन बाईक आहे का? हो. मग चॉकलेट दे मला, नाही तर बाईक खातो मी तुझी. देतो चॉकलेट तुला. सिल्क पाहिजे मला, नाही तर हवा सोडतो बघ. हो, सिल्क देतो. हॅलो, कुठेस रे तू? अगं तुझ्या घराच्या बाहेरच उभा आहे मी. इथे एक लहान मुलगा होता, तो म्हणत होता की मला चॉकलेट नाही तर तुझी बाईकच खातो. अरे माझाच भाऊ आहे तू लहान. छान. ये आता त्याला वरती घेऊन. हो. हां बरं, ऐक ना सतीश, आज ना आपण बाबांशी आपल्या लग्नाबद्दल बोलणार आहे. अगं हो ग, माहिती आहे मला, त्यासाठीच तर आलोय ना मी इथे. हां तर ऐक, लग्नाचा विषय काढल्यानंतर बाबा रागवतील, चिरडीला येतील, आणि खूपच झालं ना तर मारू सुद्धा शकतात रे. त्यामुळे तू हो, तू काहीच काळजी करू नको, मी सगळं सांभाळून घेतो.
अरे हल्ली डायबिटीज खूप वाढल्यामुळे होती रे त्यांची चिडचिड. त्यामुळे तू प्लीज थोडं समजून घ्या माझ्यासाठी. अगं डायबिटीजचाच डॉक्टर आहे मी नाही समजून घेणार तर कोण समजून घेईल त्यांना? नाही त्यांची शुगरची लेवल कमी करून दाखवली तर सतीश नाव नाही सांगणार. हां ते बघू नंतर. मी आधी लग्नाचं बोलू आपण बाबांशी. हो हो तू काही काळजी करू नको मी बोलतोय ठीक आहे. कोण रे तू? कोण पाहिजे तुला? हो मीच बोलवलंय त्यांना. कशासाठी? तुम्हाला काय करायचंय? सरका बाजूला, त्यांना आत येऊ द्या. सतीशराव या बसा. मी चहा आणते. बसा बसा. अगं प्राजू, सतीशराव आले. काय रे नाव काय तुझं? सतीश नाव आहे त्याचं. तुला विचारलं का मी? त्याला सांगायला तोंड नाही? सतीश नाव आहे माझं, सतीश साखरे. बर. काय करतोस तू? मी डॉक्टर आहे. डॉक्टर? हे असं कसा डॉक्टर? त्याला साधी मिशी पण नाही. इतक्यात आणि तसंही डॉक्टरचा आणि मिशांचा काय संबंध? अरे मिशी अशी कशी रुबाब? स्टेटस्कोप पण नाही तुझ्याकडे. डॉक्टर आहेस की नाही? तो घालून नसतो फिरायचा. अरे पण साधा ऍप्रॉन तरी घालायचा. कळालं असतं डॉक्टर आहे की नाही ते. पुढच्या वेळेस नक्की घालेल. आता पुढच्या वेळेस कशाला येणार तू? अहो पुरे आता. सतीशराव चहा. अहो तुम्ही हा कडेचा घ्या, बिना साखरेचा आहे. अरे, मी नाही पिणार बिना साखरेचा. मला साखरेचा चहा दे. अहो असं काय करताय तुम्ही? तुम्हाला डायबिटीज आहे ना? हो डायबिटीज असलेल्यांनी कमी साखर खायची. जर तुमची लेवल स्पाइक झाली तर मेजर इश्यू होऊ शकतात. हो तुम्हाला चक्कर येऊ शकतात, तुम्ही खाली पडू शकता आणि जर खाली पडले नाही ना ए गबस रे तू. मारतो का काय मला? बिना मिशाचा डॉक्टर आणि मला डायबिटीज आहे हे तुला कसं कळलं? हा अहो डॉक्टर आहे मी, डायबिटीज स्पेशालिस्ट. लोकांच्या कपाळावरच्या आठ्या पाहून सांगतो की त्यांना डायबिटीज आहे की नाही. डॉक्टर कमी आणि ज्योतिषी जास्त दिसतोय. अहो पुरे करा आता. बस झालं. चहा प्यातो बिना साखरेचा. ए बाळा ढोमू हे घे दूध घे. दूध नाही चहा दे मला, नाहीतर कप गाईल बघ मी तुझा. शांतपणे दूध पिया नाही तर मार खाशील बघ. काय पाहतोस रे माझ्याकडं? एक तर तुझ्यामुळे बिनसाखरेचा चहा प्यावा लागत आहे. पुन्हा आता आवाज पण करू नये का? ढोंगला फार भूक लागते का हो? नाही कधी पण हे खातो ते खातो असं म्हणत असतो. आता खाली मला म्हणत होता की तुझी बाईकच खाऊन टाकतो म्हणून. अरे तू लक्ष नको देऊ त्याच्याकडे. हल्ली खूप हट्टी आणि बदमाश झालाय तू चहा पी ना. अहो इकडे या जरा. काय? कोण आहे हा? आणि कशाला बोलवलं याला? अहो ते सतीशराव आहेत ना, आपल्या प्राजूचे मित्र आहे. तुम्हाला भेटायला आलेत ते. मला कशाला? सतीशरावांचं आणि प्राजूचं प्रेम आहे एकमेकांवर, म्हणून तुम्हाला बोलायचंय त्यांना. मला हे प्रेम वगैरे काही मान्य नाही. हो का? मग माझ्यावर कसं केलं? अगं तो काळ वेगळा होता. आणि याला बघ याला मिशी पण नाहीये. अहो मिशी तर तुम्हाला पण नाहीये. ती तुला टोचत होती म्हणून काढली. इश्शा. आता तो विषय इथे कशाला काढलात? विषय नाही, मिशी काढली. बंद करा तुमचे हिडीस विनोद आणि तिकडे जाऊन बसा जरा.
नीट बोला जरा त्यांच्याशी. हो, जातो जातो. बाबा, हा ना तो सतीश, हा, तर त्याचं काय? त्याचं असं काही नाही. त्याचं आणि माझं, काय आहे तुमच्या दोघांचं? आमचं प्रेम आहे एकमेकांवर. मला हे प्रेम वगैरे मान्य नाही. आई, अहो बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. पुढे काय? आम्हाला लग्न करायचं. लग्न? आणि ते पण याच्यासोबत, बिनमिशावाल्यासोबत? बाबा, सारखं सारखं काय तुम्ही त्याच्या मिशनवरती जाताय? त्यापेक्षा दुसरं बघा ना. तो काय करतो, किती कमवतो, वेल सेटल्ड आहे का, शेती किती आहे? बरं बरं, ठीक आहे. पण मला याला काही प्रश्न विचारायचे आहेत. विचार ना सासरे बुवा. सासरे बुवा म्हणून नको तुम्हाला. बरं, नुसतंच बुवा म्हणतो, चालेल ना? बुवा बुवी काहीच नाही. तू सरळ मला काका म्हण. असंही 2-3 वर्षांनच तर मोठा आहे मी तुझ्यापेक्षा. अहो तुमच्या अर्ध्या गौऱ्या गेल्यात मशनात. राहू द्या ना. अहो राहू द्या ना. हे इथं बोलणं गरजेचंच होतं का? हा, विचारता का मग काका? हा हा, विचारतोय. तर पहिला प्रश्न गिरीश तुझ्यासाठी. गिरीश नाही हो, सतीश नाव आहे. हा तेच ते, सतीश तुझ्यासाठी. पहिला प्रश्न, चहा बनवताना 1 कप साखरेत किती दूध टाकतात? साखरेत दूध नाही हो, दुधात साखर टाकतात, आणि ते पण 1 चमचा. रिजेक्ट. तू रिजेक्ट. कमी साखर खाणारी लोक चांगलेच नसतात. बाबा, हा कसला क्रायटेरिया आहे जज करायचा? हा, बरं बरं, ठीक आहे. तर दुसरा प्रश्न हरीश तुझ्यासाठी. हरीश नाही हो, सतीश नाव आहे माझं, सतीश. हा हा हा, तेच ते, सतीश तुझ्यासाठी. की दुसरा प्रश्न, की तू किती कमवतोस? 1 लाख महिन्याचे सध्या तरी. करिअर मध्ये पुढे काय करायचा विचार आहे? मधुमेह असलेल्यांवरती रिसर्च करावे म्हणतो. कशाला रिसर्च? मधुमेह रुग्णांच्या पोरगी पटवतोयस, तेवढं पुरेसं नाही का तुला? अहो बस करा, पुरे झाला आता. त्यांना कामं असते, तुम्हाला काय घरीच पडलेले असतात दिवसभर. बरं बरं, ठीक आहे. बघा, जोपर्यंत माझी खात्री पटत नाही तोपर्यंत मी लग्नाला होकार देणार नाही. आणि सतीश, तुझ्या पॅरेंट्सला भेटायचंय मला. चालेल ना. आणि अजून एक, मला साखर खाण्यावरून टोकायचं नाही, तरच होकार देईल मी. जा आता. ठीक आहे, येतो मग मी. पण सासरे बुवा, साखर कमी खा बरं. अरे अहो तुम्ही चोरून चोरून एवढी साखर खाता, पण गोड बोलायला काही शिकला नाहीत. अहो कमीत कमी पाहुण्यांसमोर तरी जरा नीट वागत जा, त्यांना जरा नीट बोलत जा. आम्ही तर सहन करतोच की नेहमीच, पण बाहेरच्यांना का दाखवता तुमचं हे बिहेवियर? शांत राहत जा जरा. हो ना गाई, आत्ता पण पाहिलेस ना कसं त्या सतीशला हिसकावून लावलं. बाबा, तुम्ही ना नेहमी असंच करता. येणाऱ्या जाणाऱ्याला तुम्ही चिडचिड करून बोलत असता. अशाने काळं कुत्र सुद्धा येणार नाही आपल्या घरी बाबा. आणि मुळात माझा लाईफ पार्टनर शोधण्यात की थोडीशी मॅच्युरिटी तरी आहे ना माझ्याकडे, ती समजून घ्या ना तुम्ही. गप राजू, समजून घेतो ग मी तुला. पण या शुगरमुळे ना खूप चिडचिड होते माझी. मग तो राग निघतो कोणावर तरी. आणि प्राजूची आई, असंही आज तिच्या भविष्याचा प्रश्न होता, तिच्या लग्नाचा प्रश्न होता. थोडं टेन्शन येतच ना. मुलीच्या बापाचं काळीज आहे ग, नाही कळणार तुला. आणि मी त्यांच्या आई वडिलांना बोलतो म्हणलो ना. अहो कळतं, मलाही कळतं, आणि तुमचंही बरोबर आहे. अहो पण तुमचा तुमच्या मुलीवर विश्वास आहे ना. तिने पसंत केलाय मुलगा, काही ना काही चांगली गोष्ट असेलच त्याच्यामध्ये. आणि हो, आपण त्यांच्या घरी जातोय ना, तेव्हा नीट वागा हा तिकडे. अशी चिडचिड करू नका तिथे. तुमचे सोपस्कार न कमी करा आता, कळलं ना? जरा शांत नीट वागा जरा. हो हो,
हो हो. काय झालं सतीश, वापस का आलास? माझी गाडी लावली होती मी खाली, ती दिसत नाहीये. परफॉर्मन्स तर सुपर से भी ऊपर झालाय. हे तुम्ही खूप लोक गुगल पे, फोनपे, पेटीएम यूज करत असाल ना, ते गुगल पेवर आपण चॅटिंग करतो ना तेव्हा लिहून तर नाही येत ना. म्हणजे आपण बोलतो लव यू लव्ह म्हणून, ते पासबुकवर लिहून नाही यायला पाहिजे लव यू लव्ह म्हणून. असं जर झालं ना, राव घराच्या बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत बाबा मला. दुसरा अजून एक गंभीर प्रश्न आहे. ते फोनपे गुगल पे नसताना ना मज्जा यायची. आता फोनपे गुगल पे आलं आहे, रस्त्यावरचे पैसेच मिळणं कमी झालेत राव. नाहीतर आधी माझ्या शाळेचे चॉकलेटचे पैसे ना ते फोनपे आणि गुगल पेवरच निघायचे, म्हणजे रस्त्याच्या पैशांवर निघायचे बरं का. असंच त्या दिवशी रस्त्याने जात होते, एक भिकारी दिसला. मी बोलले काय रे? म्हणतो मॅडम QR कोड आहे, स्कॅन करा ना, QR कोड आहे, स्कॅन करा ना. मी बोलले चल ठीक आहे भैया, भिकाऱ्याला पण देते. दिले त्याला 2 रुपये. चायला त्याला कॅशबॅकच भेटलं 4 रुपये. असं करत करत 48 रुपये झालेत. अजूनही त्या भिकाऱ्याला हुडकत फिरायले कुठं आहे कुठं आहे कुठं आहे म्हणून. हो जाऊ द्या, या तर झाल्या माझ्या आठवणी आणि माझ्या टेन्शनच्या गोष्टी. पण आपण हे विसरून नाही चाललं पाहिजे, आपला उत्सव चालू आहे. आता आपण पाहूया चिलिंग अँड वायबिंग परफॉर्मन्स. थोडे बदमाश हो तुम्ही, थोडे नादान हो तुम्ही, थोडे बदमाश हो तुम्ही, थोडे नादान हो तुम्ही. मेरी सांसों की झनकार हो तुम, मेरा सोला सिंगार हो तुम. थोड़े बेईमान हो तुम, थोड़े शैतान हो तुम. हाँ मगर ये सच है मेरे भगवान हो तुम, थोड़े Hello everyone, my name is Harshal Avgad. I tried to write a poem but it seems like a rap. कविता है यार, रैप तुम खुद ही समझ लो. चलो एक बार सुन लो. मैं बहुत देर से कविता लिखने का ट्राई कर रहा, बहुत सोचा पर कुछ सूझ ही नहीं रहा.
मैंने सोचा लिखेंगे कुछ कॉमेडी, बातें करेंगे स्कूल की, कुछ मीठी कुछ कड़वी। स्कूल में करता मैं बहुत शैतानी, हाथ पे पढ़ते रहते बस मेरे छड़ी छड़ी। एक मेरी क्लासमेट बहुत सुंदर, उसकी तरफ ही देखूं मैं बस खड़ी खड़ी। एक दिन मेरे दिल की बात उसको कह दी। उसने बोला, यू आर माई फ्रेंड, यू आर माई बेस्ट बडी। फिर क्या, माई कॉमेडी टर्न इनटू ट्रेजेडी। हार्ट ब्रेक हुआ मेरा, मैं बस राइम कर रहा। लिखनी थी कविता, शायद ये रैप हो रहा। क्या करूँ, कुछ सूझ ही नहीं रहा। खड़े होके सोचूं मैं बैठ के, पर कुछ सूझ ही नहीं रहा। फिर सोचा लिखेंगे कविता खुद पर। तब भी पापा बोले, कुछ काम किया कर, कम से कम नहाया तो कर। बढ़ाया लिखेंगे कविता खुद पर। पढ़ाई वढ़ाई करो, आयस वायस बनो, हमारा नाम रोशन कर। दिन भर लगा रहता है बस फ़ोन पर। फिर क्या की मैंने पढ़ाई भूगोल की कविता छोड़कर। साला नया दिन आया फिर भी कुछ सूझ ही नहीं रहा। बहुत सोचा पर कुछ सूझ ही नहीं रहा। खाते खाते सोचा, पीते पीते सोचा, फिर भी कुछ सूझ ही नहीं रहा। फिर सोचा लिखेंगे कविता जो देगी सबको मोटिवेशन। लोगों में आएगा अनुशासन, हर जगह होगी सुख शांति, देश में आएगी क्रांति। ऐसी थी मेरी आशा, पर लिख ना पाया कविता, छा गई निराशा। दुखी बैठा मैं बस बोर हो रहा, क्या करूँ कुछ सूझ ही नहीं रहा। नहाते नाचते सोचा मैंने, सोचा पाकिस्तान में भी, पर कुछ सूझ ही नहीं रहा। फिर सोचा लिखेंगे कविता जिसका विषय होगा प्रेम। फिर याद आया, आई डोंट हैव लुक्स, आई सक एट स्टडीज, आई सक एट स्पोर्ट्स, आई डोंट हैव फेम। कोई लड़की बात ही नहीं करती मुझसे, कहती पैथेटिक तेरा बिहेवियर, योर जोक्स आर लेम। पापा भी ताने देते, दहेज देकर भी ना हो तेरी शादी के सबने देखते देखते मर गई तेरी दादी। साला लिखनी थी लव स्टोरी, तो सैड सॉन्ग हो रहा। ये दुख काहे खत्म नहीं हो रहा। बहुत सोचा, अब बस, अब मैं कुछ लिख ही नहीं रहा। थैंक यू, आई होप इट ब्रॉट अ स्माइल टू योर फेस। नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहित आहे सध्या तर चालू आहेत आपले ऑनलाईन क्लास, पण तिथे सुद्धा होतात प्रँक खूप खास। चला तर मग मित्रांनो, तुम्हाला मी माझ्या पीसीच्या लेक्चरमध्ये घडलेले एक खतरनाक प्रँक सांगतो। एकदा एक मुलगा कुठून तरी आमच्या लिंकमध्ये जॉईन झाला, ते मला काही माहित नाही, पण अचानक सरला म्हणू लागला ना, अरे ओ भरोसेमंद चाचा, थोडा रेस्ट कीजिए वरना रेस्ट इन पीस हो जाओगे। हे सगळं ऐकून आमचे सर मात्र फसले, पण आमच्या क्लासमधील मुलं मात्र खदखदून हसले। चला तर मग मित्रांनो, आपण वळूया अशाच अचानक भयानक परफॉर्मन्सकडे, आणि ते घेऊन येत आहे, बघाव तुम्हीच। माझ्या मर्द मराठी मावळ्यांनी कान आणि डोळे तर उघडे ठेवाच, मात्र आपला स्वाभिमान सुद्धा जागा ठेवू नका। मी छत्रपती शिवाजीराजे भोसले बोलतोय। अवाक होण्याचं कारण नाही, आमचा मृत्यू झालेला नाही। व्यक्ती मरतात पण त्यांचे विचार मरत नाही, त्यांचे पराक्रम मरत नाही, त्यांचे पुण्य मरत नाही, त्यांचे चारित्र्य मरत नाही। हो, आम्ही जिवंत आहोत। आम्ही जिवंत आहोत या सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात, आम्ही जिवंत आहोत या महाराष्ट्राच्या मध्ये, आम्ही जिवंत आहोत प्रत्येक मराठी माणसाच्या मनात, आम्ही जिवंत आहोत रायगडाच्या रूपाने, आम्ही जिवंत आहोत रयतीच्या रक्तात, आम्ही जिवंत आहोत यवनांच्या भयात, आम्ही आजही मृत्यू म्हणून दुष्टांच्या छातडावर नसतोय, आम्ही जिवंत आहोत प्रत्येक आईच्या हृदयात, आम्ही जिवंत आहोत प्रत्येक स्त्रीच्या सन्मानात, आम्ही जिवंत आहोत प्रत्येक विचारात। आमचा अंत कधीही होणार नाही। परंतु आज आम्हाला तुमची अवस्था पाहून अस्वस्थ वाटत, खंत वाटत। तुमच्यातली स्वाभिमानाची आणि अभिमानाची आग निजली का? निजलात का षडपणे लाचाराच्या, असत्तेच्या, दुर्बलतेच्या, अनियतीच्या आणि अधर्माच्या निर्रे? स्वतःचं आणि मायभूमीचं अस्तित्व विसरलात का? विसरलात का यवनांकडून हजारो वर्ष या मायभूमीवर झालेला अन्याय, अधर्म? विसरलात का या मायभूमीचे झालेले अपमान? विठ्ठलाची आई भवानीची आणि काशी विश्वनाथाची झालेली विटंबना विसरलात का त्यांना ज्यांनी आपले सर्वस्व तुमच्या हितासाठी आणि स्वातंत्र्यासाठी अर्पण केले? धगधगती ज्वाळा जळती आहे का तीही विझली? आम्हाला आमचा महाराष्ट्राचा क्षणपणे बसलेला कदापि सहन होणार नाही। आमच्या या मातीत स्त्रीवर झालेले अन्याय कधीही सहन होणार नाही। भ्रष्ट नेते, बोबाट कारभारी ते कदापि सहन होणार नाही। स्त्रीकडे वाईट नजरेने बघणाऱ्या रांजाच्या पटलाचा चोरस केलेला माहितीये ना? स्वराज्यास नष्ट कराव्यास निघालेल्या अफजल खानास कशी नष्ट केले ते आठवते ना? लाल किल्ल्यात बसलेल्या शाहिस्तेची कशी बोटे मोडले ते आठवते ना? मग हा आमचा आणि आमच्या मावळ्यांचा पराक्रम विसरलात का तुम्ही? त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही आमचा वर्तमान युद्धाच्या रणांगणात लढवला, त्यांना आमच्या बलिदानाची काही जाणीव आहे की नाही? तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाले, शिवा काशी यांनी आपला वर्तमान तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आई भवानीच्या आणि स्वराज्याच्या सेवेत अर्पण केला। त्यांच्या बलिदानाचे भान आहे की नाही? तुम्ही आमची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करावी म्हणून आम्ही जन्म घेतला नव्हता। अगोदर स्वाभिमान जागा ठेवा,
न्यायाची, सत्याची आणि धर्माची तलवार हाती ठेवा. आमचे विचार अंतरामध्ये वाहते राहू द्या. तरच खरं आमची जयंती आणि पुण्यतिथी साजरी होईल. माझ्या मृगराजांनी स्वतःला ओळखा. आठवा आपला इतिहास. आपल्या कर्तृत्वाच्या आणि बुद्धीच्या जोरावर लिहिलेला इतिहास आठवा. आठवा आपला पराक्रम, आपलं वैभव, आपली कीर्ती. बास झाला आता. असं किती वेळ असं क्षणपणे बसणार आहात? आपली लढाई आता आपल्यालाच लढायची. आपल्याला सुराज्य आणि स्वराज्य पुन्हा प्रस्थापित करायचं. आजच्या भ्रष्ट, अराजकीय, अन्यायी आणि दृष्ट लोकांना संपून आपल्याला स्वराज्य पुन्हा प्रस्थापित करायचं. आई भवानीचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. आम्हाला आमच्या मावळ्यांवर प्रचंड विश्वास आहे. गरज पडली तर पुन्हा तलवार काढायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही. आमचे विचार तुमच्या पाठीशी आहेत. बुद्धिजीवी व्हा. शक्तीपेक्षा युक्तीला महत्व द्या. सावध राहा, चाणाक्ष राहा. स्वतःला कधी कमी लेखू नका. तुमच्यामध्ये प्रचंड इच्छाशक्ती आहे, तिला जागृत करा. पेटून उठा आणि लढा आपल्या माणसासाठी, रयतेसाठी, राष्ट्र आणि धर्मासाठी. हर हर महादेव. जगदम जगदम. इतनी सी हंसी, इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, ख्वाब के दिल से चल बनाए आशिया. इतनी सी हंसी, इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, ख्वाब के दिल से चल बनाए आशिया. दबे दबे पाँव से आए हौली हौली जिंदगी, होठों पे कुंडी चढ़ा के हम ताले लगा के चल गुमसुम करारी. छुप के गाए आधी आधी बात दे आजादी की जमीन. थोड़ा सा तेरा सा होगा, थोड़ा मेरा भी होगा, अपना एक आशिया. इतनी सी हंसी, इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, ख्वाब के दिल से चल बनाए आशिया. चार दीवारें और फिर भी झरोके खुले, बादलों के वो पूरे, शकी हरी पंखा चले. नाव कोई टकरारे और वो सीधा के चले. प्यार के सिक्कों पे महीने का खर्चा चले. दबे दबे पाँव से आए हौली हौली जिंदगी, होठों पे कुंडी चढ़ा के हम ताले लगा के चल गुमसुम करारी. छुप के गाए आधी आधी बात रे आजादी की जमीन. थोड़ा सा तेरा सा होगा, थोड़ा मेरा भी होगा, अपना ये आशिया. इतनी सी हंसी, इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, ख्वाब के दिल से चल बनाए आशिया. इतनी सी हंसी, इतनी सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, ख्वाब के दिल से चल बनाए आशिया. काय
उत्कृष्ट परफॉर्मन्स झाला ना, आणि असंच अतिशय उत्कृष्टरित्या आपलं सेमिस्टर पण एंड होणार आहे. ऑनलाईन न केलेले लेक्चर्स, नेटवर्क इश्यूचा निमित्त लावलेले वायवाज, छापलेले असाइनमेंट्स आणि व्हॉट्सअपच्या भरोशावर दिलेल्या मिड टर्म्स, आणि अशाच आता एंड टर्म्स पण येत आहेत. माझी मैत्रीण मला म्हटली, मला खूप टेन्शन आलंय, मी टेन्शनचे मारे ओव्हर ईट करायला लागले, मी खूप सिरियस आहे. मी म्हटलं सिरियस? आणि एक्झामसाठी? क्या इंजिनियर बनेगी रे तू? आणि मी सिरियस तर लास्ट टाइम 10वीच्या परीक्षेच्या वेळेस झाले होते. सिरियस वरून तुम्ही नक्कीच असाल पुढच्या परफॉर्मन्ससाठी क्युरियस. तर आज चला वळूया आपल्या पुढच्या परफॉर्मन्सकडे. मैं जाने ये हार दूं, हर जीत भी हार दूं, कीमत हो कोई तुझे बेइंतहा प्यार दूं. मैं जाने ये हार दूं, हर जीत भी हार दूं, कीमत हो कोई तुझे बेइंतहा प्यार दूं. सारी हदें मेरी अब मैंने तोड़ दी, देकर मुझे पता आवार
ओ नदियों पार सजन दा ठाणा, नदियों पार सजन दा ठाणा, किते कॉलेज जरूरी जाना, किते कॉलेज जरूरी जाना, खड़े से आने रात सिंध, खड़े से आने रात सिंध, नदियों पार सजन दा ठाणा, खड़े से आने रात सिंध, दिल ला लिया बेपरवाह दे नाल, 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 ओ ना कर मान रुपये वाला बड़ बड़ बेना बजे, बेना कर मान रुपये वाला बड़ बड़ बेना बजे, ओ ना कर मान रुपये वाला बड़ बड़ बेना बजे, बेना कर मान रुपये वाला बड़ बड़ बेना बजे। नदियों पार सजन दा ठाणा, नदियों पार सजन दा ठाणा, किते कॉलेज जरूरी जाना, किते कॉलेज जरूरी जाना, खड़े से आने रात सिंध, खड़े से आने रात सिंध, नदियों पार सजन दा ठाणा, खड़े से आने रात सिंध, दिल ला लिया बेपरवाह दे नाल, दिल ला लिया बेपरवाह दे नाल, दिल ला लिया बेपरवाह दे नाल, दिल ला लिया बेपरवाह दे नाल। परफॉर्मन्स तर मला फार आवडला आहे, द बेस्ट परफॉर्मन्स एव्हर. पण मला एक आठवलं, तुम्ही नागिन 1, नागिन 2, नागिन 3 पाहिलं असेल ना. त्यातला हा रोल आहे ना नागिनचा, तो सुरभी ज्योती, मौनी रॉय किंवा अनिता हरसंदानीला न देताना प्रत्येकाच्या घराच्या बाजूच्या काकूला द्यायला पाहिजे. बेस्ट रोल निभावतील त्या, एकदम बेस्ट. कारण त्या काकूला तिच्या घरातल्या सोडून आपल्या घरी लय इंटरेस्ट, एक नंबर इंटरेस्ट. म्हणजे आज आपल्या आजीचं आणि मम्मीचं वाजलं, तिला म्हणजे दुसऱ्या अख्ख्या सोसायटीला सांगायचा इंटरेस्ट. मी तर सांगते, एकता कपूरचा शो या हिरोईन सोडून आपल्या बाजूच्या काकू एक नंबर निभावतील. मस्त डसायचंच काम आहे सगळीकडे त्यांना. जाऊ दे, आपण इथे उत्सव साजरा करायला आलो ना, तर मग उत्सव पण पाहावं लागेल. आपण पाहूया पुढचा परफॉर्मन्स, आणि पुढचा परफॉर्मन्स इज बाय किस्से मशहूर हुए, पर हम उन्हें पा ना सके। फिर ये कैसी मोहब्बत है। और वो आए भी महफिल में सुनने मुझे, और वो आए भी महफिल में सुनने मुझे, पर मैं उन्हें गले भी ना लगा सकी। फिर ये कैसी शोहरत है, फिर ये कैसी शोहरत है। खैर, हमारे पिता राणा राजघराने के, जिन्हें हमेशा लगता था कि कृष्ण जी हमारे घर में एक भक्ति की ज्योत जला दो, और कृष्ण जी ने भी उनकी सुन ली।
शीतल पावन गंगा मैया ने राजपूतान के रेगिस्तान में मीराबाई का रूप धारण कर लिया, यानी कि वो मैं। एक बार बचपन में हमने खेलते खेलते हमारी मैया से पूछा कि मैया हमारा दूल्हा कौन है? तो मैया ने हंसते हुए जवाब दिया, ये जो तुम अपने हाथों में हमेशा गिरिधर की मूर्ति लेकर घूमते हो ना, यही तुम्हारा दूल्हा है। और बस उसी क्षण से हमने उनको अपना सब कुछ मान लिया। प्रभु गिरिधर को ही हमने हमारी किशोर अवस्था से हमारी मृत्यु तक सब कुछ मान लिया। हम उनके प्यार में खो गए, सब कुछ भूल बैठे। हम तो जैसे कि उनके लिए नृत्य करना और गाना यही हमारा काम था। फिर से हम तो जैसे कि बैठे संतों के संग रंगे मोहन के रंग, हम प्रेमी प्रीतम को मनाने लगे और अपनी लाज सम्मान सब भूल बैठे। फिर भी हमें मिले नहीं, शादी किसी और से कर दी। फिर भी चुप चुप कर हम हर रोज उनके भगवान के मंदिर में जाते थे, उनकी मूर्ति में समा जाते थे, उनसे बातें करते थे। और ये बात जब सबको पता चली तो उसी क्षण से आज तक हम उनकी जोगन कहलाई गई। फिर राणा जी ने तो हमें विष भी दिया, पर हमारे प्यार में उसे अमृत कर डाला। हमारे पति की मृत्यु के बाद तो मानो हर कोई हमें टोकने लगा। हम घर छोड़कर अकेले पूरे उत्तर भारत में घूमे, भजन करते रहे, पर फिर भी आखिरी सांस तक हम अपनी जुबान से गिरिधर का नाम लेते रहे। उन्हीं की मूर्ति को हमने अपने दिल में बसाया और आखिरी में भी हम उनमें समा गए और युगों युगों के लिए हम उनकी जोगनिया बन गए। युगों युगों के लिए हम उनकी जोगनिया बन गए। कर तुझे मौत बुलाने लगी आता क्या, हर रोज बुलाने लगी आता क्या, जो मजा तेरे जैसे लड़ने में आता वो कभी मरने में आता के। ये कुछ मौत से हर मुलाकात में, चाहे मुलाकात हो हर एक रात में। उसने देखा होगा सर्कस में पर जंगली शेर कभी करता दिखाता क्या, तो फिर बंद नाचना इशारों पे। यहाँ जिंदा लाशें है हजारों में, तू उनमें से है एक कहाँ, तो बाहर निकल इन कतारों से। तुझे समझे ना कोई समझा मत, बस करके दिखा दे शामत। उनकी सोच पे सोच में नोचना, चाहे जो तेरी खुशी उनको खुद पे ही महसूस होने लगे लानत। ऐसा काम तेरा नाम सुन के छुपने लगे, जिनकी बातें चुभती पहले वो दूर, तुझसे मजबूर कब से खींचना चाहे तेरी टांग। जरूर उनमें मशहूर किससे कुछ ऐसी मार छलांग, या फिर डर रहा प्रहार करने से, मैदान में फिर से उतरने से। के पिछली बार वाली हार का खौफ मन में गूंजे समाचार सा रोज। रिश्तेदारों के मुंह से छपती खबरें हेडलाइन में आता, बस अफसोस ऐसे सारे पन्ने जला के। बस गर्मी रख अपने पास में, बंद कमरे वाली जिंदगी कब तक आजा सबके सामने। हिसाब किताब भी होगा बाद में, सारे सवाल रखना याद में, चुन चुन के देंगे जवाब। बस यकीन रख अपने आप में कि वक्त लगता जख्म भरने, सारे हथियार तेज करने। जो उछल रहे थे तेरे मुंह पे वो जाके छिप जाए अपने घर में, कर जिंदा सपने हर कब्र से जो मर गए थे। सबसे डर के कोई घंटा उखाड़ न पाए कुछ भी, जब तक तू जिंदा खुद की नजर में। खुद की नजरों में जिंदा रहना लगता थोड़ा मुश्किल सही। शुरू के दौर में हार मान ले, इतना भी तू बुज़दिल नहीं। जिन सपनों पे बोलता है हक उनका बाप तू कातिल नहीं। किसी हार पे लड़ना छोड़ दे, उस प्रजाति में शामिल नहीं। मेरा श्रम है गुप्त जित है चुप, अभी बंद मुंह के पीछे आके सुन कभी। है इतना शोर फट जाए कान, फिर भी मेरी आवाज ना दबी। खुद के साथ मैं सब चुना, खुद से पटी जिंदगी मैं बुना। खुद से कोई सुनने को नहीं था सारी बातें, ये सारे गाने मैं सुना खुद से 1000 बार। था कमरा बंद, लड़का इंट्रोवर्ट, बातचीत भी कम। सबके साथ हो के कोई साथ नहीं ढंग से कर पाता मैं बात नहीं। डर लगता इनके दोहराने से, इनके बात में कोई नई बात नहीं। इनके बात में कोई नई बात नहीं, ये तो तू भी जानता मुझसे ज्यादा। ये सारा खेल बस सोच का था, तूने होने दिया इन्हें खुद पे हावी। वरना तेरी हार पे और बोझ क्या था तेरा हर प्रयास। इनके मुंह पे घूसा तेरी मेहनत ने, इनके मुंह में ठूसा कुछ ऐसा इनको ना हजम। तेरा हंसता चेहरा और जो पहले तू था, अब बस यही पे किरदार खत्म।
बस फिर से लड़ जाएगा वार खत्म, जो मनाते थे तेरे हारने पे उन लोगों का त्योहार खत्म। अब सब छोड़ दे पहले खुद से प्यार, बस चुनौतियों का इंतजार, बेखौफ हो के हर जंग में शामिल, हर वार का दुगना पलटवार। बस हार न मान, जब पाया खुद को इन मोटी रस्सियों में बंधा देख, बस मुस्कुरा दे और मजा ले, कैसे फटती इन सर्कस वालों की, तेरे अंदर के शेर को जिंदा देख। खुद के दम पे चुन अब से रास्ते, वो भी तेरी कदमों में भीग लेगी, बस चलता रहे धीरे धीरे से, एक दिन मौत भी जीना सीख लेगी, एक दिन मौत भी जीना सीख लेगी। मागचा परफॉर्मन्स एवढा भारी झाला ना की ते बघून सगळ्या मुलींची एकच रिॲक्शन आली असेल, ते पण काय, अगो बाई. चला मग मित्रांनो, निघलाच आहे मुलींचा विषय, तर तुम्हाला त्यांच्याबद्दल एक फॅक्ट सांगून जातो. सगळ्याच मुली काय फॅशन म्हणून नख वाढवत नसतात हो. काही काही मुली ना लसूण सोलण्यासाठी सुद्धा नख वाढवतात हो शेठ. ते पण कसं, गे लसूण सोल बसून. पण 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 मित्रांनो, तुम्ही नका ना सोलू लसूण, तुम्ही बघा ना आपला उत्सवचा परफॉर्मन्स निवांत बसून. चला तर मग मित्रांनो, पुढचा धडाकेदार परफॉर्मन्स घेऊन येत आहे. अहो काय सगळे मिस सांगू काय, बघा ना स्क्रीनवर नाव. अंजलि, तुम यहाँ? और तुम्हें ऐसे किसने बांधा है अंजलि? मतलब वो तुम्हें भी मारने वाला है? ओह माय गॉड, मुझे बहुत डर लग रहा है अंजलि, बहुत अजीब सा फील हो रहा है अंजलि. और तुम्हें दर्द तो नहीं हो रहा ना अंजलि? मुझे भी हुआ था. बहुत ज्यादा दर्द हुआ था मुझे जब तुमने सबके सामने बोला था माँ बाप का कोई ठिकाना नहीं है, खानदान का कोई ठिकाना नहीं है, और आए मुझे प्रपोज करने. दिस इज नॉट गुड अंजलि, दिस इज नॉट गुड. मैंने तभी सोच लिया, एक तो इसको अपनी बनाऊंगा, और अगर नहीं तो किसी और की भी नहीं होने दूंगा. हाँ, नो नो नॉट एट ऑल, नो नो. मैंने तुमसे प्यार किया था अंजलि, प्यार किया था मैंने तुझसे. तेरे लिए कुछ भी करने को तैयार था मैं. बोल देती अमीर बन जाता, अमीर बन जाता, मैं अमीर बन जाता. पता है तुझे, छुट्टियों में ना सब अपने मम्मी पापा के साथ बाहर जाते थे घूमने. कूल डैड, कूल मॉम. और मैं हॉस्टल के रूम में अकेला रोते हुए बैठता था. कोई नहीं था मेरा. क्यों होगा कोई नहीं था. और तभी मेरे लाइफ में तुम आई अंजलि. मुझे लगा अब मेरी लाइफ सेट है. तुमने क्या किया, तुमने क्या किया, मेरे फीलिंग्स का मजाक उड़ाया, मजाक बनाया मेरे फीलिंग्स का. और क्या कहा था तुमने उस दिन, क्या कहा था, तुम तो एक चींटी भी नहीं मार सकते. हाँ, चींटी भी नहीं मार सकता. फिर क्या हुआ, तेरा बाप मर गया. अरे मैं मारा उसको, मैं मारा उसको. पता है कैसे, मैं गया था उस दिन तेरे घर. मैंने गया था और अच्छे से बोला. क्या बोला, नमस्ते अंकल जी, I really like your daughter, I want to marry her, I really want to marry her. फिर साला शुरू हो गया. फिर वही बात, माँ बाप का कोई पता नहीं, खानदान का कोई ठिकाना नहीं, और आया हमारे खानदान से रिश्ता जोड़ने. और ऊपर से बोलता है तुम्हें पता है तुम जैसे लोगों को क्या बोलता है, पता है, हरामी बोलते हैं. मैंने कहा अच्छा, हरामी तो हरामी सही. ऐसे गला पकड़ा और यूं दबा दिया नीचे साले का. और ये रहता नहीं है, ऐसे पैर से कुचल दिया. My dad is my hero. तेरा हीरो 1 मिनट में मर गया, खत्म. और फिर मैंने क्या किया पता है, एक और मिनट ऐसे ऐसे कुचला उसको, ऐसे 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 बहुत कुचला.
सुकून मिला आपको? हाँ हाँ, क्या तोहफा? I have a gift for you, Anjali. I have a gift for you. Want to see? Want to see? Yeah. Dun, dun, dun. याद है उस दिन मैंने डांडिया खेलने को पूछा था, क्या बोली थी? अरे हट, तेरे साथ मैं डांडिया खेलूंगी? हट हट, आज मैं खेलूंगा अकेले। डिंग किच 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 डिंग किच किच डिंग। बहुत दर्द होगा, ये सही है। अच्छा है? क्या हुआ बेटा? क्या हुआ अंजलि? क्या हुआ अंजलि? नहीं बेटा, ऐसे रोते नहीं बेटा। क्या हुआ? मुझे मत मारो प्लीज मुझे मत मारो, मुझे छोड़ दो प्लीज, मुझे छोड़ दो। नहीं ठीक है, तुझे मारता नहीं, पहला प्यार है मेरा। हाँ, प्यार करता था मैं तुझसे। ओके, I'll give you 2 options as I gave you to father too. Okay, first, marry me, and second is पापा के पास जाना है पापा के पास जाना है। बोले मेरा बच्चा, पापा के पास जाना है, जाना ऊपर कूल डैड बनो। हाँ, मम्मा के साथ खेलो ऊपर जाके, मेरा पापा सुपरवाइज करो ऊपर जाके। और जाना है पापा के पास, जाना है पापा के पास, जाना है, जा रहा है पापा के पास। जाएगी पापा के पास, जाएगी पापा के पास, जाएगी पापा के पास, जाएगी क्या? नहीं ना? Okay, don't cry, okay, don't cry, okay. So let's decide. You decide. I shut up. Give it. You have 10 minutes. Okay. You have 10 minutes. After that, I will slaughter you. 10 minutes. मिली हूँ अब जो तुमसे, है दिल को मेरे कसम से सुकून मिला, तुझे है पाया रब से, है दिल को मेरे कसम से सुकून मिला। हर पल हंसी सा हुआ है, सांसों को तूने छुआ है, बड़ी तुझसे नजदीकियां, सुकून मिला। हो मिली हूँ अब जो तुमसे, है दिल को मेरे कसम से सुकून मिला। हो
जब से जुड़ा तुझसे जिया चैनो करार दिल को मिला, जब से जुड़ा तुझसे जिया चैनो करार दिल को मिला, जब भी रहूं संग तेरे भूलो हर गम शिकवा गिला, तेरे इश्क का ही नशा है मेरी रूह तक में बसा है, तूने आँखों से जो छुआ सुकून मिला, सुकून मिला। हो मिली हूँ अब जो तुमसे है दिल को मेरे कसम से सुकून मिला, सुकून मिला। क्या बात है, खूप मस्त होत आहे ना सगळेच परफॉर्मन्स. तुम्ही सगळे एन्जॉय तर करताय ना? नक्कीच करत असणार. पण एक सांगू का, आपल्यात खूप विद्यार्थी असे आहेत जे खूप काही मिस हे करतायत. काय? अरे काय काय विचारताय? नक्कीच आपली आन बान शान, आपली STGS, त्या टेक्सटाईल लॉन आणि ॲडमिनच्या गप्पांना फोन कॉल आणि मीटच्या गप्पांची तर सरच येऊ शकत नाही. हा मान्य केलं की घरचा आईच्या हाताचा चहा तर एक नंबर, पण खूप जण मिस करताय तो आमच्या SGGS जवळचा एक नंबरचा कुळकुळीत चहा. आणि सगळ्यात मेन तर बिचारे कपल्स, कुठे ते डायरेक्टर लॉनवरचं गुलुगुलू बोलणं आणि कुठे हे फोन कॉल, टेक्स्ट मेसेज आणि व्हिडिओ कॉलवरचं बोलणं. अरे सेंटी झालात का? सेंटी नका हो. चला तर तुमचा मूड चीअरअप करण्यासाठी वळूयात आपल्या चीअरफुल परफॉर्मन्सकडे. आणि हा चीअरफुल परफॉर्मन्स घेऊन येत आहे, बघा तुम्हीच. मेरे ढोलना सुन, मेरे प्यार की धुन, मेरे ढोलना सुन, मेरी चाहते तो फिजा में बहेगी, जिंदा रहेगी होके फना, तान देर तेरे ना, मेरे ढोलना सुन, मेरे प्यार की धुन, मेरे ढोलना. साथी रे मर के भी तुझको चाहेगा दिल, तुझे ही बेचैनियों में पाएगा दिल. साथी रे मर के भी तुझको चाहेगा दिल, तुझे ही बेचैनियों में पाएगा दिल. मेरी कीसों के साए में तेरी राहतों की खुशबू है, तेरे बगैर क्या जीना, मेरे रोम रोम में तू है, मेरी चूड़ियों की खन खन से तेरी सदाएं आती है. ये दूरियां हमेशा ही नजदीक हमको लाती है. ओ पिया निजा 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 धनी 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 पद 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 गम पद निसा, निजा 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 धनी 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 पद 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 गम पद निसा, पानी निसा पानी निसा पानी निसा पानी, पानी निसा पानी निसा पानी निसा पानी, गम पद निदा पद निसा, गम पद निदा पद निसा, गम पद निदा पद पम गम गरि सा निदा निसा गम ग सा गम पद पद निस, गम पद निदा पद पम गम गरि सा निदा निसा गम ग सा गम पद पद निस, निसा 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 धनी 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 धनी, गम पद निदा पम गम पद निदा
प म ग म प म ग म ग रे सा रे सा रे ध नि ध ध नि नि सा सा ग ग म सा सा ग ग म म ध ध नि ध नि सा ग सा नि ध नि सा नि ध नि ध प म ग म ध नि सा ध नि ध म ग म ग रे सा नि सा ग म ध नि सा नि ध म प ग म ग रे सा ग म ध नि सा नि ध म प ग म ग रे सा नि ध ध नि नि सा सा नि नि सा सा ग ग म म सा सा ग ग म म ध ध ग ग म म ध ध नि नि म म ध ध नि नि ध ध नि नि सा सा ग আমি যে তোমার শুধু যে তোমার মেরে ঢুলে না मस्त परफॉर्मन्स झालाय ना. कमेंट्समध्ये अप्रिसिएशन होऊन जाऊ द्या. बाय द वे फ्रेंड्स, तुम्हाला एक फॅक्ट सांगते. आपल्यापैकी ना असं कुणीच नसेल जो आत्तापर्यंत कधी नाचलंच नसेल. कधीतरी लहानपणी किंवा ताईच्या लग्नात गणपती विसर्जनाच्या वेळी नागिन डान्स नक्कीच केला असेल. आणि ज्यांनी नसेल ना केला त्यांनी घरी एकटे असताना आरशासमोर तुम्हाला कळलंच असेल. असं तर आपण सगळेच नाचू शकतो, पण कॉम्पिटिशनसाठी जेव्हा डान्स करायचा असतो ना तेव्हा तिथे प्रॅक्टिस, डेडिकेशनची गरज असते. आणि आपल्या कॉलेजचा FSDC असा डान्स क्लब आहे जो दरवर्षी अशीच मेहनत घेतो आणि डेडिकेशननी कॉलेजला प्राइजेस मिळवून देतो. तर गाईज रेडी व्हा, कारण आता वेळ झाली आहे FSDCच्या खास परफॉर्मन्सची. डांस अपने आप में एक नशा है. जब ये नशा हो तो और कोई नशा कर नहीं सकते. छुपा भी ना सकेंगे, बता भी ना सकेंगे, हुए हैं यूं तेरे प्यार में पागल पिया. जो तेरे ना हुए तो किसी के ना रहेंगे, कि अब ना किसी और से लागे जिया. हजारों में किसी को तकदीर ऐसी मिली है, एक राजा और हीर जैसी. न जाने ये ज़माना क्यों चाहे रे मिटाना. कलंक नहीं इश्क है काजल पिया. कलंक नहीं इश्क है काजल पिया. Destiny, my baby.
डांस का मतलब सिर्फ बॉडी को हिलाना नहीं होता है, ऐसे स्टेप्स लो कि लोगों की सीटियों से छत उड़ जाए। मुझे मेरे घर से उठा, हाँ उठा, हाँ उठा उठा ले, कहीं छुपा, हाँ छुपा, हाँ छुपा छुपा दे। घर से उठा, हाँ उठा, हाँ उठा उठा ले, कहीं छुपा, हाँ छुपा, हाँ छुपा छुपा दे। छूटे सारे ब्रोस की, अब तो बेबी रोज की, नीड तेरी डोज की पड़ी मुझको। बॉडी कॉन ड्रेस ममा, आंखें कर ब्लेस ममा, ट्रिप ग्लूकोस की चढ़ी मुझको। पकड़ो तेरी भैया, करे चैया चैया, बनूं तेरा सैया, let me be your hot lover। Baby, you're my top टक्कर है। टॉप टक्कर है। ਲੰਬੋ ਟੱਕ ਵਿੱਚ ਗੇੜੀ ਸੁੱਟੀ ਹਾਲੀਵੁੱਡ, ਹੀ ਦੇਸੀ ਮੁੰਡਿਆਂ ਦੇ ਸੋਹਣੇ ਬਾਲੀਵੁੱਡ। ਮਿਊਜ਼ਿਕ ਦੀ ਵੇਵਾ ਨਾ ਭਾਲਦੇ ਕੋਫੇ, ਵਗਾਉਣਾ ਵੀ ਆਉਂਦਾ ਤੇ ਲਿਰਿਕਸ ਹੈ ਚੰਗੇ ਜਿਹੜੇ ਚੱਲਦੇ ਸੀ, ਕਿਸੇ ਤੋਂ ਨਾ ਠੱਲਦੇ ਸੀ। ਉਹਨਾਂ ਦਾ ਬਣਾਉਂਦੇ ਆ ਕਲਾਉਨ ਮੁੰਡੇ, ਬਰਾਉਨ ਮੁੰਡੇ। ਆਹੋ ਦੇਸੀ ਜੇ ਗੀਤਾ ਟਰੈਪ ਜੀ ਬੀਟਾ, ਸਿਰ ਕੱਢ ਗੱਜ ਦੇ ਸਪੀਕਰਾਂ 'ਚ ਵੱਜਦੇ ਬਰਾਉਨ ਮੁੰਡੇ, ਬਰਾਉਨ ਮੁੰਡੇ। सांस के लिए औकात की जरूरत नहीं होती है, चाहे वो पापा का मंडल हो या तुम जैसा नाइट। नाउ वॉच मी। What a fabulous performance performed by FSDC Club.
Now, we will move toward that part of our event where all participants are excited. That is prize distribution. Our winners are decided according to the number of performance. So, let's get started. So, our winner for dance is Smruti Kamble, Nikita Patil, Rishi Panchal. And our for drama is Samarth Kulkarni, Chaturthi Ghapte. For lens art, Akshay Kore, Riyaz Sayyad, Kalpak Pimpal. For sketching and painting, Manthan Khose, Rishi Panchal. And for singing, Akansha Kulkarni, Om Futaria and Semi Joshi. Congratulations to all the winners. Now I request Ganesh Kade to give vote of thanks. तर गणेश गाडेंना मी विनंती करतो की त्यांनी वोट ऑफ थँक्स देऊन समारोप करून टाकावा कार्यक्रमाचा. नमस्कार मॅम. हॅलो. मॅम मला माहिती आहे तुम्हाला खूप घाई आहे, बाकीचे इव्हेंट्स पण असतील. मी तुमचा फक्त 1 मिनिट घेईल. मॅम तुम्ही कसे आहात सध्या कोविडच्या सिच्युएशन मध्ये? मी एकदम खरं सांगायचं तर मी ठीक आहे, म्हणजे इतकी काही ग्रेट नाहीये. बिकॉज मला हे असं फिलिंग येत आहे की आपण वर्षभर प्रिपेअर्ड होतो कुठेतरी की ठीक आहे आपल्याला घरीच बसायचंय, पण द डे वी अनलॉक वी स्टार्टेड वर्किंग. आपण परत जे आपलं सगळं थांबलंय ते नव्याने करायला गेलो किंवा नवीन उभं करायला गेलो आणि ते करत असताना परत थांबलो. तर हे जे परत थांबणं आहे ते मला फार काही आवडत नाहीये आणि आय थिंक ते सगळ्यात जास्त कठीण असतं. So, but I'm coping up and I think I'll be fine. We all have bad days, right? So, Okay, ma'am. yeah, but we all ओके will मॅम, be माझी good. एक रिक्वेस्ट होती छोटीशी. हम्म. तुम्ही मला विचारा ना मी कसं आहे, कारण त्याचं उत्तर मी पाठ करून आलोय. कसं असतं? मी मॅम ऍक्च्युली एका तासापूर्वी खूप चांगला होतो, पण तुम्हाला जेव्हा स्क्रीनवर पाहिलं ना तेव्हापासून ते हात थरथर कापायला लागले, कान गरम झाले, पायाखाली जमीन घसरली. अशा खूप अच्छा, काही हे केमिकल बोलायचं रिएक्शन होऊन गेल्या. होतं. अशा खूप साऱ्या गोष्टी होऊन गेल्या. मॅम ऍक्च्युली लोक खूप बदलतात, टाइम नुसार लोक खूप बदलतात. मी एका वर्षात बिलकुल बदललेलो नाही. मागच्या वर्षी आमच्या कॉलेजमध्ये प्रार्थना बेहरे मॅम आल्या होत्या, त्यांना पाहून पण मी थरथर कापायचो आणि तुम्हाला पाहून पण आता थरथर कापतो, त्यामुळे बिलकुल बदललेलो नाहीये. एका वर्षात नवीन गोष्ट काही शिकायला भेटलेली नाहीये मला. मॅम जसं आम्हाला कळालं की ऋता मॅम आमच्या कॉलेजमध्ये येणार आहेत, आमचे जे ग्रुप्स आहेत उत्सवचे व्हॉट्सअपवरचे त्याच्यावर हजारो मेसेजेस पाहायला भेटत होते की इकडे स्टेटस तिकडे स्टेटस, इंस्टाग्रामला फेसबुकला सगळीकडे. फक्त मुलंच नाही तर मुली पण पागल झाल्या होत्या की ऋता येणार, ऋता मॅम येणार, ऋता मॅम येणार. आता त्यांना सांगणार तुम्ही सांभाळा की येणार तुझ्या, पण काय मी पण पागल झालेलो होतो. त्यांना सांगता आलं नाही. गणेश वोट ऑफ थँक्स देऊन टाका. येस मॅम. तर शेवटी मॅम तुम्ही इथं या काळात आमच्या इथे आलात आणि इथल्या सर्व पार्टिसिपेंट्स, व्हॉलेंटियर्स, जॉईंट कोऑर्डिनेटर, मेन कोऑर्डिनेटर आणि आमचे आदरणीय डायरेक्टर सर ज्यांनी आम्हाला एवढा वाईट काळामध्ये एवढा सपोर्ट केला, अरुण पाटील सर, होळंबे सर आणि चिले सर आणि इतर शिक्षक वृंद, या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही या वाईट काळामध्ये आम्हाला सपोर्ट केलात आणि ऑनलाईन उत्सव घेण्यासाठी परवानगी दिलात. तर पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद. थँक्यू. थँक्यू मॅडम. इतर Thank you, कार्यक्रम sir. Thank संपला you. आहे. तुम्ही थँक्यू मॅडम. थँक्यू मॅम. तुम्ही लेफ्ट करू शकता मॅडम. बाय. Thank सी यू. बाय बाय. बाय बाय.